हॅलो हॅलो हॅलो, वेलकम सगळ्यांना. ऑडिटचा पेपर होप तुमचा चांगला गेला असेल. विदाउट वेस्टिंग जास्त टाइम आपण काय करणार आहोत, आता एस एमच्या इम्पॉर्टंट चॅप्टर्सचं डिस्कशन करणार आहोत. कारण पुढच्या पेपरमध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट स्टडी करायचे. सो एस एमचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स मॉड्यूलमधून मार्क करून ठेवा. मॉड्यूलचा इंडेक्स असेल तर, नसेल तरी सुद्धा मार्क करून ठेवा. मॉड्यूल घ्या सोबत, कारण आपण मॉड्यूलमधूनच शिकलेलो आहोत. सो बघा, इंट्रोडक्शन टू स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये महत्वाचे काही काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे मी. त्या म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, लिमिटेशन ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. त्याच्यानंतर विजन, मिशन, गोल, ऑब्जेक्टिव्ह एक. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपलं आहे एलिमेंट्स ऑफ मॅक्रो पेस्टल अनालिसिस. त्याच्यानंतर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट, प्रोडक्ट लाईफ सायकल आणि व्हॅल्यू चेन अनालिसिसला स्टार मार्क करायचा आहे. पोल्ट्रीचे 5 फोर्सेस मॉडेल आपण जे शिकलेलो होतो ते आहेत महत्वाचे. व्हॅल्यू क्रिएशन महत्वाचं आहे. कस्टमर बिहेवियर एक. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह लँडस्केप आणि की फॅक्टर ऑफ कॉम्पिटेटिव्ह. थर्ड चॅप्टरमध्ये मेंडलोज मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट सर्व्हिसेस आहे. त्यानंतर कोअर कॉम्पिटन्सी, स्वॉट अनालिसिस पण महत्वाचं आहे. आणि मायकल पोर्टरची जेनेरिक स्ट्रॅटेजी आणि सस्टेनेबिलिटी. चौथ्या चॅप्टरमध्ये मी चाललो. चौथ्या चॅप्टर तर मी म्हणेन पूर्ण महत्वाचा आहे. चौथा चॅप्टर पूर्ण महत्वाचा आहे. त्यामध्ये या जे आहेत आपले ग्रोथ आणि एक्सपान्शन स्ट्रॅटेजी, इंटेन्सिफिकेशन, डायव्हर्सिफिकेशन, बरोबर आहे का. त्याच्यानंतर व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, मर्जर्स, ॲक्विजिशन आणि स्ट्रॅटेजिक अलायन्स. स्ट्रॅटेजिक अलायन्स काही एवढं मला वाटत नाही महत्वाचं असेल. एक मिनिट. हां, तर स्ट्रॅटेजिक अलायन्स एवढं काही महत्वाचं नाहीये, ते सोडलं तरी चालेल. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक एक्झिट्स एक आहे. त्यानंतर हे चारही 4 महत्वाचे आहेत. त्यामध्ये मला वाटतं की बॉस्टन बद्दल काहीतरी विचारलं जाऊ शकतं. सोबत एक सेकंद, सोबत ऑफ एक विचारला जाऊ शकतो. आणि 5व्या चॅप्टरमध्ये तर सगळा रटाळ चॅप्टर होता 5वा, बरोबर आहे का. पण चेंज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. त्याच्यानंतर कल्चर एक महत्वाचं आहे. कल्चरवरती बराच प्रश्न विचारला जातो. लीडरशिप आहे आणि कंट्रोल. ओके. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, इम्प्लिमेंटेशन, हे बेसिक डिफरन्सेस आहेत, हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बाळांनो, असं आहे, मी सांगितलेलं आहे महत्वाचे चॅप्टर्स. आता सर तुम्ही म्हणाल की हे सोडून बाकी काहीच करायचं नाही का, तर तसं नाहीये बाळांनो. सिक्वेन्समध्ये आपल्याला ह्या गोष्टी फर्स्ट ठेवायच्या आहेत, त्यानंतर राहिलेल्या गोष्टी मला करायच्या आहेत. सर हे एसएमचं मी कधी करू, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं कधी करू? बाळांनो, आता तुमचं जर प्रॅक्टिकल वरती होल्ड असेल तर तुम्ही एसएमचं लेट वरती ठेवू शकता. लेट म्हणजे काय, पेपरच्या दिवशी. जर तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट वरती होल्ड जास्ती नसेल तर प्रॅक्टिकल सब्जेक्ट नंतर करा. का? कारण एक्झामच्या जवळ केलेल्या गोष्टी ह्या कायम आपल्या लक्षात राहतात. असा हा अनालिसिस आहे. मी जे मार्क करून दिले ते ए कॅटेगरी, बाकी सगळं बी. कारण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा सिलेबस हा एवढूसा छोटूसा आहे. त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या जास्त गोष्टी नाहीत. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगच सगळं आहे जे आपण आपल्या बॅच मधून घेतलेलं आहे. समजा तुमचं एफएम लवकर उरकलं तर तुम्ही अख्खी बॅच बघून सुद्धा जाऊ शकता. बॅच फार तर 15 ते 16 तासाची आहे. लक्षात आलं का? पटापट्टे होऊन जाऊ शकतं. लास्टचा पेपर आहे, आपल्याला जेवढा केवढा शक्य तेवढा जोर आपल्याला लावायचा आहे. जास्ती वेळ मी तुमचा घेत नाही, मुद्दाम हा रिव्ह्यू आपण पटकन उरकलेला आहे. सो ऑल द बेस्ट फॉर दिस एक्झाम फ्रॉम सीए प्रोफेसर. ओके. एमसीक्यूज ना थोडस लक्ष द्या. आपण जे ऑडिटचा पेपर प्रेडिक्ट केलेला त्या पद्धतीने ऑडिटचा पेपर बऱ्यापैकी पडलेला आहे. आपल्या ह्याच्यातून जवळपास 85 ते 90 मार्काचं प्रेडिक्शन आपलं ए आणि बी कॅटेगरीमध्ये बसलेलं आहे. आणि सी कॅटेगरी मधून फक्त एमसीक्यू विचारण्यात आलेले आहेत. जास्त डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट एवढा विचारण्यात आलेला नाही. सो बघा, बाकी राहिलेली ऑडिटची गोष्ट, तो रिव्ह्यू मी काही टेक्निकल कारणांमुळे उद्या सकाळी अपलोड करणार आहे. महत्वाचं आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं जे काही आपलं आहे ते इम्पॉर्टंट चॅप्टरचं डिस्कशन. सो त्या पद्धतीने आपण जात आहोत. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट हे आहे, जर ऑडिटच्या एमसीक्यूज आणि पेपरचा रिव्ह्यू मी थोडासा नंतर टाकेन, जो की तुम्ही पेपर नंतर बघालच. ओके. द सीए प्रोफेसर साइनिंग ऑफ. ऑल द बेस्ट फॉर द लास्ट पेपर. लेट द FMSM बी आवर बेस्ट शॉट ॲट इट. ओके. चला.
द सी ए प्रोफेसर सायनिंग ऑफ. बाय बाय. भेटूयात आपण एस एमच्या पेपर नंतर. टाटा. ऑल द बेस्ट.